मी पवार माधवी. आज आहे ना आपण खेकडा चिंबोऱ्या करणार आहे. मी चिंबोऱ्या मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून मसाल्यामध्ये सुकी बनवणार आहे. तर मी काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला मी दाखवते. आता मस्त पाऊस आहे. दुपारी मला नाक्यावरती मच्छी मार्केटमध्ये खेकडे भेटले, मी घेऊन आले. इकडे चिंबोऱ्या बोलतात, आमच्याकडे खेकडे बोलतात, पण ठीक आहे, समजून घ्या खेकडा चिंबोरी. तर चांगल्या काळ्या कलरचे आहेत, मोठ्या वगैरे नाही घेतल्या, मोठ्या थोड्या गोड लागतात, पण हे खूप छान लागतं. तर मी आता मसाल्यामध्ये करणार आहे. तर मी काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला मी दाखवते. आणि अगोदर मी ती जिवंतच आणली होते आणि स्वच्छ त्यांना धुतले. त्यांचे ते काळे असतात नाही चावणारे आंगडे मोठे मोठे, ते त्यांच्याकडनंच मोडून घेतले होते आणि बाकी जिवंत होते. मग त्यांना स्वच्छ धुतले, उकडवून घेतले, गरम पाण्यामध्ये मस्त शिजवून घेतले त्यांना. आणि पुन्हा आता मी स्वच्छ केले आणि आता त्यांना वेगळं करून व्यवस्थित मी आता मसाल्यामध्ये करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेतलं आहे. हे बघा, हे कोकम आहे, 4-5 कोकम घेतले, जुने म्हणून जास्त घेतले. कांदा, लसूण आणि टॅमॅटो आणि हे उकडवलेले खेकडे असे मोडून घेतलेत मस्तपैकी. आणि हा आपला ग्रीन मसाला होता तो टाकायचा आहे, कढीपत्ता, आणि हे मी वाटण केलं आहे. हे सगळं आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर आपण गॅस लावूया, कढई गरम करूया आणि बाकीची पुढची करूया. पाऊस खूप सुटला आहे, खूप वारा येतो आहे आमच्याकडे. बघा आपली कढई गरम झाली आहे, तर मी तेल घालते त्याच्यामध्ये. आमच्याकडे ह्या आंगड्या वाटून घेतात, पण आम्ही वाटणार नाही, मसाल्यामध्ये करणार आहे. त्याचा खूप रसा होतो. थोडं भरपूरच तेल टाकते मी, कारण ते पाऊस येते ना, वाऱ्याने पाणी आतमध्ये येते थरथर. आपण कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि लसूण, हे सगळं एकत्र टाकते. आणि हा कढीपत्ता टाकणार आहोत. त्याच्यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकणार आहे. नंतर आपण टाकणारच आहोत कांदा, टमाटर लवकर शिजण्यासाठी टाकून घ्यायचं आहे. चमच्याने हलवून घेऊया, चांगला कांदा परतून घेऊया, शिजून घेऊया त्याला. याला ना लसूण जास्त टाकायचं, कारण लसणाचा वापर केला ना की चांगलं लागतं. आपण अजून थोडा परतून देऊया कांदा टॅमॅटो नरम होऊ द्या. हे बघा, कांदा मस्त झालाय, चांगला लाल झालाय आणि नरम पण पडले टॅमॅटो मस्त. त्याचा कलर चेंज झाला. तर आपण गॅस स्लो करून घेऊया आणि सगळे मसाले टाकून घेऊया. आधी परत आपण वाटण हे सगळं टाकते मी, त्याच्यासाठीच केलं होतं. थोडं चण्याच्या डाळीसाठी टाकलं मी त्याच्यातलं काढून. तर आपण हे सगळं टाकलं त्याच्यामध्ये, घालून घेते. आणि ही ग्रीन पेस्ट सगळी टाकायची आहे. थोडंसं गॅस फास्ट करून चांगलं तेलावरती परतून घेऊया कांदा खोबऱ्याचं वाटण. आणि त्याच्यामध्ये आपण लाल मसाले टाकूया. हा आमचा आगरी कोळी मसाला.
पाव चमचा हळद टाकली. भाजून घ्यायचा चांगला मसाला, परतून घेऊया त्याच्यामध्ये तेलामध्ये. सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे ना, काळ्या खोबऱ्याचं वाटण. आपण त्याच्यामध्ये हे कोकम टाकूया. जास्त जे टाकले तरी जुनी आहेत ना, आंबट लागतील नाही लागतील माहिती नाही, म्हणून थोडे जास्त जे टाकले. पाण्यात नरम करून घेतले. आता आपण हे खेकडे सोडूया त्याच्यामध्ये. मस्त हलवून घेऊया. मसाला लागण्यासाठी सगळ्या खेकड्याला आपण थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यात. थोडं पाणी घालून घेऊया हे भांडी घेऊन. आणि मसाल्याचीच भांडी आहेत, तेच पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये. मीठ लागलं पाहिजे ना. हे भांडं चांगलं स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे थोडं वाटण. हे बघा एवढं पाणी घातलं. भांडं शिजून घ्यायला त्याला पाणी. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे. थोडंसं टाकलं होतं आपण मीठ, पण खेकड्यालाही टाकलं पाहिजे, मसाल्याला लागलं पाहिजे. आपण चांगलं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्याला झाकण ठेवूया आणि उकळी घेऊया त्याची. मसाल्यामध्ये शिजू द्या त्याला, उकळी घेऊया छानशी. आता मी हे ताट झाकण ठेवते त्याच्यावर. गॅस फास्ट करते थोडासा. बघूया आपण ह्याला कड आलंय का. झाकण काढून. छान मस्त. आता आपल्याला वर खाली करायचं नाही त्याला, असंच अजून एकदा शिजून देऊया. त्याचा रस्सा येईल थोडं सुकायला हवा त्याच्यासाठी. झाकण ठेवूया. आता आपण बघूया हे झालंय का. वा वा छान झालंय. आता त्याला मी जास्त हलवत नाहीये. ताटाला लागले, ताट धुवले टाकायला. आपण त्याच्यावरची टाकायची कोथिंबीर. कशी वाटली माझी खेकड्याची रेसिपी तर नक्की सांगा मला कमेंट करून. तुम्ही पण करा. पावसाचा दिवस आहेत, खेकडे भेटले मार्केटमध्ये. काही भाव करत बसू नका, घ्या खा मस्त छान. असं सुकं करा, रस्सा करा, कसंही तुम्ही करू शकता. माझ्या पद्धतीत करा तरी तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही करा, खा आणि मला कमेंट करून सांगा. आम्ही खाल्ले. हे बघा छान झालं. गॅस बंद करते. कोकम टाकायला विसरू नका, त्याचा वही वास येतो. बाय बाय.